सावधान. अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, धम्मनायक सम्राट अशोक या आपल्या श्रद्धास्थानांना त्रिवार वंदन. आज दिनांक 14 जून 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावतीच्या वतीने आयोजित केलेली रविवारची वंदना रमाई सांस्कृतिक भवन बडाळे येथील बौद्धविहारामध्ये आयोजित केलेली आहे. तत्पूर्वी आपण आपल्या महामानवांना अभिवादन करतो. त्याकरिता आविनी राऊतताई, आविनी पालेकरताई या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रेम वैष्णव. माझ्या बाभिमाला आणि गौतमाला, माझ्या बाभिमाला आणि गौतमाला पहिले माझे वंदन महामानवाला, पहिले माझे वंदन महामानवाला. माझ्या बाभिमाला आणि गौतमाला, माझ्या बाभिमाला आणि गौतमाला पहिले माझे वंदन महामानवाला, पहिले माझे वंदन महामानवाला. शांतीचा त्याने दाविला जगाला, मार्ग शांतीचा त्याने दाविला जगाला. पहिले माझे वंदन महामानवाला, पहिले माझे वंदन महामानवाला. विषमता दिली त्याने आम्हा, इथे खरी समता दिली त्याने आम्हा, इथे खरी समता. जागविले भीमाने मन समान साला, जागविले भीमाने मन समान साला. पहिले माझे वंदन महा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर युट्यूब चॅनल. आर.के. भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि भारतीय बौद्ध महासभेची गत 9 वर्षापासून सातत्याने
8 वर्ष झालेले आहे आणि 9व्या वर्षात पदार्पण होत आहे. अशा या रविवारच्या बुद्ध वंदनेचे प्रणेते भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष, माझे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश बोरकर सर, त्याचप्रमाणे आता ज्यांनी आपल्या धम्मपदातून अतिशय चांगला उपदेश दिला आदरणीय नागदिवे सर, आणि जे संचालन करीत आहेत आदरणीय शेंडे सर, आणि सातत्याने आपल्या या आर.के. भटकर चॅनलच्या माध्यमातून आमच्या या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय आर.के. भटकर सर आणि इथे आणि सातत्याने या रविवारची वंदना कुठे घ्यायचे आणि विहार निवडायचे, विहारामध्ये जायचे, उपासकांना तिथल्या तुम्ही परवानगी दिली तर तिथे रविवारची वंदना घ्यायची. आमच्या मालकीताई मेश्राम, मुकुंदराव मेश्राम आणि इथे उपस्थित असलेले तमाम भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या विहाराचे बौद्ध उपासक आणि उपासिका या सर्वांना माझा जय भीम. आपण मागील 2, 4 आणि 6 महिन्यापासून सातत्याने आपल्याला माहित आहे की उपवर्गीकरण काय आहे नेमकं. तर उपवर्गीकरण दुसरं तिसरं काही नाही, तर संविधानाने जे 59 जातीला हक्क दिलाय त्यामध्ये एकच समाज फक्त अबकड मागत आहे, अबकडची मागणी करत आहे. मात्र आपल्याला हा जो मोर्चा निघणार आहे, हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, केवळ आणि केवळ ज्या 58 जाती आहे या 58 जातीचं जे हक्क आहे संविधानाने दिलेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आपल्याला आरक्षण दिलं आहे, ते आरक्षण संपविण्याचं कारस्थान इथला महाराष्ट्र सरकार आणि म्हणजेच भाजप आणि RSS प्रणित जे सरकार आहे ते सरकार यांनी आपलं एक कटकारस्थान चाललेलं आहे आणि ते कटकारस्थान उधळून लावण्यासाठीच येणाऱ्या 17 तारखेला बुधवार रोजी अमरावती शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा निघणार आहे. त्याचप्रमाणे 20 तारखेला नागपूर येथे दीक्षाभूमीवर विदर्भस्तरीय मोर्चा निघणार आहे आणि त्याचप्रमाणे 26 तारखेला मुंबई येथे काल परवा आंबेडकर भवन येथे आदरणीय भीमरावजी आंबेडकर, आनंदरावजी आंबेडकर आणि सर्वपक्षीय नेते, सर्वपक्षीय त्या चांभार समाजाचे नेते सर्वांनीच या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आणि हे उपवर्गीकरण हाणून पाडण्यासाठी आपल्याला आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. आणि उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय, तर उपवर्गीकरण झाल्यानंतर जे बिंदू नियमावली लागेल त्याचा सविस्तर म्हणजे थोडक्यात सांगू शकणार नाही. मात्र उपवर्गीकरणामध्ये अबकड असे 4 वर्ग केल्या जातील आणि ड मध्ये आपण जर म्हटल्या जाते की बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्लं, पण आपण आरक्षण खाल्लेलं नाही. आपण आरक्षण खाल्लं असतं तर SCचा बॅकलॉग राहिला नसता, तो बॅकलॉग भरला असता. पण मात्र RSS भाजप ही मातंग समाज आपला लहान भाऊच आहे, त्याला भडकवून त्यांना या 58 जातीत एक फूट पाडायची आहे आणि ते फूट पाडून इंग्रजांनी ज्याप्रमाणे तोडाफोडा आणि राज्य करा तीच नीती हे भाजप सरकार करीत आहे आणि ती नीती त्याला आणून पाडण्यासाठीच आपल्याला रस्त्यावर यायचं आहे. आणि आज जर आपण आलो नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण आम्ही जे आता सुटाबुटात आणि इथे बसलेलो आहोत तर ही आपल्या पिढीनं जे आपल्यासाठी आंदोलन मोर्चे केलेले आहे त्याचं आपण फळ भोगताय. आणि त्यासाठीच आपल्याला आपल्या पिढीला आपल्याला येणाऱ्या काळात नोकऱ्या मिळवून द्यायच्या असेल, कारण आपल्याला नोकऱ्या मिळणार नाही. एकदा उपवर्गीकरण झालं तर नोकऱ्या मिळणार नाही. त्याचीच प्रचिती काल परवा लोकसत्तेची जाहिरात आलेली आहे आणि त्यातच त्यांनी केवळ एक मातंग समाज आणि एक भंगी समाज असं त्यांनी वर्गीकरण करून त्या वसतिगृहात त्या 2च जागा दिलेल्या आहेत. म्हणजे वर्गीकरण सुरू होण्याआधीच
या सरकारने वर्गीकरण सुरू केलेलं आहे, वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे आणि तो आणून पाडण्यासाठी आपल्याला हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने त्या मोर्चात यावं लागेल. कारण कसं आहे की हे सरकार आपल्या विरोधात आहे. त्यांना माहित आहे वर्गीकरण केलं ते केवळ आणि केवळ ते फूट पाडत नाही, तर त्यांना माहित आहे की हा बौद्ध समाज भाजपला मतदान करत नाही. त्यामुळे भाजप हा आपल्या विरोधी आहे आणि तो आपल्याला आपलं जे आरक्षण आहे, कारण आपण आरक्षणामुळे समोर गेलेलं नाही. आम्ही सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो धम्म दिला 1956ला आणि तो धम्मही आपल्याला कदाचित माहीत नसेल, तर ही जी भारतीय बौद्ध महासभा आहे, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातूनच आपला इथला जेवढाही बौद्ध समाजाकांची जोही त्या दीक्षाभूमीवर गेला आपला आजोबा पंजोबा खापर पांजोबा, तर त्याने तिथे नोंद केलेली अशी लेखी नोंद आहे. 5 लाख लोकांची नोंद आहे आणि रस्त्याने जे होते असे 2 लाख होते. म्हणजे 7 लाखाचे आपण सांगतो की 7 लाख त्यावेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली. तर ती धम्मदीक्षा केवळ आणि केवळ भारतीय बौद्ध महासभा ही जी संघटना आहे, ही जी बाबासाहेबांची मातृसंस्था, आपली तुमची आमची ही जी मातृसंस्था, या मातृसंस्थेच्या माध्यमातूनच आपल्याला हा धम्म दिलेला आहे. मात्र आपण पाहतो की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की दर रविवारी आपण विहारात यायला पाहिजे. ही शोकांतिका आहे. आपल्यातूनच कन्वर्ट झालेले आपले बांधव दर रविवारी कुठे जातात? आपल्याच बाजूला चर्च, बरोबर. मात्र एवढे विद्वान, जागतिक विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञानवादी धर्म दिला. आपण आपल्या विहारांना रविवारी मोठमोठाले टाळे असतात. ही शोकांतिका आहे. म्हणूनच आपल्यावर ही वेळ आलेली आहे. म्हणून आजही काही बिघडलेलं नाही. प्रत्येक बौद्धांनी जागृत होणं आवश्यक आहे आणि आपण केवळ रविवारी येऊन इथे बुद्धवंदनाच घेणे महत्वाचं नाही. मात्र समाजात ह्या काय घटना होतात त्या घटनेवरही आपण चर्चा करायला हवी. एवढंच नाही की समाजाच्याच चर्चा नाही, काही आपले वैयक्तिक दुःख असतात, वैयक्तिक आपल्याला काहीतरी आपत्ती आलेली असते, त्या संदर्भातही आपण आपसापसात चर्चा करायला हवी. आपल्याला माहित आहे की जे आत्महत्येचे प्रकरण वाढलेले आहेत, काय होते तो कोणाला सांगू शकत नाही. ती महिला कोणाला सांगू शकत नाही, ती मुलगी कोणाला सांगू शकत नाही. मग काय तर ती जर मन मोकळं केलं, तुम्ही मन मोकळं बोललं, तर त्यातून काहीतरी पर्याय निघतो, काहीतरी मार्ग निघतो. म्हणूनच मी आपल्या सर्वांना विनंती करेल की दर रविवारी या विहारात यावं आणि धम्मचर्चा करावी. अवांतर समाजात जे घडत आहे त्यावर चर्चा व्हावी आणि येणाऱ्या 17 तारखेच्या या महामोर्चात आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आणि जे उपवर्गीकरण करण्याचा सरकारने एक षडयंत्र केलं आहे, ते षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वांनीच घरात आपले छोटे मुलं, कारण त्यांचाच प्रश्न आहे, येणाऱ्या पिढीला नोकऱ्या मिळणार नाही, म्हणून सर्वांनीच घराला मोठमोठे आपले जे टाळे असतील ते टाळे लावून या मोर्चात सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो. थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. ज्यांना बसतायचे ते नाती में शरणं नयनं गुरु में शरणं वरं एतेन सचवजेन गुरु में जय मंगलम. नाती में शरणं नयनं रामो में शरणं वरं एतेन सचवजेन
तथागत भगवान गौतम बुद्ध की जय विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय जय भीम. जय हिंद.